भंडारा यूमेड कैंपेन में कार्यरत अलका तुकाराम भावनाकर ने 9 जून से कलेक्टर कार्यालय के सामने अनशन शुरू कर न्याय की मांग की है। उनका आरोप है कि 2016 से कार्यरत होने के बावजूद उन्हें बिना कारण 11 महीने तक काम से बाहर रखा गया और वेतन में कटौती की गई। उन्होंने कुछ अधिकारियों पर पद के दुरुपयोग, वेतन व भत्तों में अनियमितता तथा मानसिक उत्पीड़न के आरोप लगाए हैं। भावनकर का कहना है कि शिकायत करने पर उन्हें धमकियां भी दी गई। उन्होंने मामले की निष्पक्ष जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। अब इस मामले में प्रशासन की कार्रवाई पर सभी की नजरें टिकी हुई हैं। भंडारा से संवाददाता प्रकाश नागतोड़ी की खास रिपोर्ट। अलका तुकाराम भावनकर मुक्काम मामले तहसील करणी जिल्हा भंडारा। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 2016 पासून मी ICRP या पदावर कार्यरत आहे। तसेच 2 वर्ष मी लोकांना म्हणजे महिलांना मोफत सेवा दिली। त्याच्यानंतर मला 3,000 रुपये मानधन मिळाले। 3,000चा मग 6,000 झाला। पण काही काळामध्ये 3 वर्षाच्या अगोदर मी GPDP ग्रामपंचायतचा संप बनवली जेवण। त्याच्यामध्ये पर्सेंटेज काही दिले, मी मागत होते मॅडम ते, तर मी दिले। मग 3 वर्ष पूर्ण दिले, पण मला माझ्याच्यानं मग काही जमलं नाही, कारण माझा मुलगा खूप गंभीर आजारात होता आणि मी बचत गटातूनच 1 लाख रुपये खर्च काढले होते। त्यांनी मला मेसेज केला, फोन केलं, सर्व केलं, पण मी म्हटलं ताई थांबा, मी तुमचे पैसे नंतर तिथे पगार आल्यावर। त्यानं शेवटी नाही ऐकल्या, धमकावलं आणि प्रभाग संघाच्या ज्या अध्यक्ष आहेत अस्मिता कुंबरे आणि सचिव आहेत प्रतिभा नागोशे यांच्या सहीनिशी मला पत्र देऊन सौ परविंदा गरिबा पवार, शिशी मॅडम, आजगाव क्लस्टर यांनी त्यांच्या सहभागातून मला काढण्याचा 7 एप्रिलला पत्र दिला आणि पत्र दिल्यानंतर मी म्हटलं का बा मला काढलं तुम्ही? तर ताई म्हणे तुम्ही पैसे नाही दिल्या, गैरवर्तणूक लिहिलं तिथं लेखीमध्ये, गैरवर्तणूक, वागणूक चांगली नाही आहे, ते खोटे इल्जाम लावून मला त्यांनी सहीनिशी पत्र दिलं आणि काढले। आपली परविंदा गरिबा पवार ह्या ज्या मला फोनवर धमकावत होत्या, जे बनते ते करून घे, मी 11 महिन्याचा पगार वारंवार मागणी करत होती, तर मॅडम माझे जुने पगार आहेत ते द्या, पण त्या काही ऐकायला तयार नव्हते। जे बनते ते कर असं म्हटले। मला शेवटी माझे पेमेंट मिळाले नाही। मला या म्हणजे गैरवर्तणुकीचं आहे, खोटे इल्जाम लावले, ते सिद्ध करून द्यावे, 11 महिन्याचा मानधन पूर्ण करावा आणि कामावर घेण्याची सुरुवात करावी।